तर ही दृश्य आपण पाहतोय। मंत्री गिरीश महाजन हे दुर्घटनास्थळी पोहोचलेले। भिवंडीमध्ये मोठी दुर्घटना घडली, इमारत कोसळून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला। या दुर्घटनास्थळी सध्या मंत्री गिरीश महाजन हे पोहोचलेले, त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। खरंतर दर पावसाळ्यानंतर अशा पद्धतीने वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा दुर्घटना सरकार कधी त्या संदर्भात पाहायला मिळतात। या भिवंडी आणि निजामपूर महापालिकेच्या 15 वर्ष इमारती या धोकादायक असल्याचं पाहायला मिळतं आणि या धोकादायक इमारती असताना त्या संदर्भात ठोस काही कार्यवाही करायला हवी महापालिकेकडून करण्यात आलेली नाही। जो कृती आराखडा राबवणं गरजेचं होतं, या सगळ्या धोकादायक इमारती संदर्भात तो सुद्धा राबवला नसल्याचं पाहायला मिळालं नाही। 289 इमारती या जीवन आहेत, धोकादायक आहेत, त्यापैकी तर भिवंडीमध्ये सध्या मंत्री गिरीश महाजन पोहोचलेले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, मंत्री गिरीश महाजनांकडून या सगळ्या दुर्घटनेचा आढावा घेतला जातोय, काय अधिक माहिती? अंकिता, खरं तर काल रात्रीपासून रेस्क्यू जी आहे ती सुरू आहे। एनडीआरएफची टीम, त्याचप्रमाणे टीडीआरएफची टीम देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि शोध कार्य जे आहे ते सकाळपासूनच सुरू होतं आणि आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि आताच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ हे त्यांना संपूर्ण घडलेल्या प्रकाराची माहिती जी आहे ती देत आहेत। गिरीश महाजन संपूर्ण प्रकरण समजून घेत आहेत। त्यांच्यासोबत इथले स्थानिक खासदार बाळामामा म्हात्रे आहेत, त्याचप्रमाणे माजी खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील देखील आहेत आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता समजून घेत आहेत। खरं तर काल रात्रीच या बिल्डिंगला या आधीच या बिल्डिंगला इमारतीला धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि काल रात्री ज्यावेळेस या बिल्डिंग मधून आवाज यायला लागला त्यावेळेस स्थानिक नागरिकांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। मात्र काही नागरिक जे आहेत ते आतमध्येच होते। पिलर थोडंसं कमकुवत होता, त्याचं दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि काही कर्मचारी देखील आतमध्ये होते। आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि 9 जणांपैकी 6 ते 7 जणांची ओळख जी आहे ती पटलेली आहे आणि पुढील बचाव कार्य जे आहे ते सुरूच आहे। अद्याप सर्वच जण बाहेर निघालेत का याची शाश्वती नाहीये। यासाठी एनडीआरएफची टीम असेल, टीडीआरएफची टीम असेल, हे शोधकार्य सुरू आहे। कारण आतमध्ये आणखी कोणी आहे का या सगळ्या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ती या दोन्ही पथकांकडून घेतली जात आहे आणि आता आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत। श्रीकृष्ण पांचाळ असतील किंवा माजी मंत्री कपिल पाटील असतील, खासदार बाळामामा म्हात्रे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता आजूबाजूच्या इमारतींना देखील अशा प्रकारे काही धोकादायक स्थिती घोषित करण्यात आली का या संदर्भात देखील माहिती घेण्यात येते। त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर, जर अशा प्रकारच्या इमारती जर आजूबाजूला असतील तर नागरिकांचं स्थलांतर करण्याबाबत काय नेमक्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ती मंत्री महोदय घेताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच काल रात्रीची ही घटना जरी असली तरी सुद्धा रात्रीपासूनच शोध कार्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू असलेलं पाहायला मिळतंय। 4 मजली ही इमारत होती आणि 4 मजली इमारतीमध्ये एकूण 48 कुटुंब वास्तव्यास होते आणि ज्यावेळेस धोकादायक स्थिती समजल्यानंतर काही जणांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढलेलं होतं आणि रात्रीच्या सुमारास ही अर्धा भाग जो आहे तो इमारतीचा कोसळल्यानंतर अनेक जण या ढिगाऱ्याखाली दबले होते। त्यांचं बचाव कार्य त्यांचं सुरू आहे। 9 मृतदेह आतापर्यंत सापडलेले आहेत आणि आता गिरीश महाजन जे आहेत ते पुढील पाहणी करण्यासाठी ज्या ठिकाणी इमारत कोसळली त्या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। अंकिता, कुणाल, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महाजनांकडून आता आजूबाजूच्या परिसरातही पाहणी केली जाणार आहे का? या परिसरामध्ये आणखी धोकादायक इमारती आहे का याचाही आढावा त्यांच्याकडून घेतला जाऊ शकतो का? अंकिता, खरं तर आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये ज्या अति धोकादायक इमारती आहेत ज्यांना महापालिकेने अति धोकादायक म्हणून घोषित केलेलं आहे अशा इमारती खरं तर पावसाळ्यापूर्वीच रिकाम्या करणं गरजेचं असतं। कारण पावसामुळे अशा प्रकारचे धोके जे आहेत ते मोठ्या प्रमाणात उद्भवत असतात आणि त्यामुळेच आता मंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडून संपूर्ण माहिती परिसराची घेत आहेत। या ठिकाणी आणखी कोणत्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत का, ज्या अतिवृष्टीमुळे ज्या कमकुवत होऊन
पडण्याची शक्यता आहे, कोसळण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची माहिती ते घेण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुढील कारवाई 1 ते 2 दिवसामध्ये या आजूबाजूच्या परिसरातील इमारतींच्या नागरिकांबाबत जी काही उपाययोजना केली जाईल किंवा त्यांचं स्थलांतरितच्या बाबतीत ज्या काही उपाययोजना केल्या जातील जिल्हा प्रशासन असेल त्याचप्रमाणे राज्य शासन असेल यांच्या मार्फत या सगळ्या उपाययोजना करण्याची शक्यता आहे. कारण या दुर्घटना ही मोठी दुर्घटना म्हणावी लागेल, कारण या दुर्घटनेत तब्बल 9 जणांनी आपला जीव गमावलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे जीवितहानी होऊ नये यासाठी भविष्यामध्ये कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात या संदर्भात मंत्री गिरीश महाजन हे आढावा घेऊ शकतील आणि त्यानंतर योग्य ती माहिती जी आहे ती प्रसारमाध्यमांना दिली जाईल. अंकिता, कुणाल, या ठिकाणी अजूनही किती जण अडकल्याची शक्यता आहे आणि मृतांच्या नातेवाईकांसाठी मंत्री गिरीश महाजन काही घोषणा करू शकतात का? नक्कीच, ज्याप्रमाणे आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत, आणखी काही नागरिक अडकलेत का याची माहिती TDRF म्हणजेच ठाणे डिझास्टर मॅनेजमेंटची टीम जी आहे ती घेते. त्याचप्रमाणे NDRF केंद्र शासनाची NDRF देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे. काल रात्रीपासून शोधकार्य सुरू आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून काही मदत केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ज्यावेळेस प्रसारमाध्यमांशी मंत्री गिरीश महाजन बोलतील त्यावेळेस काही घोषणा करतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी आढावा घेण्याचं काम जे आहे ते सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आणि माजी मंत्री कपिल पाटील असतील, खासदार बाळामामा म्हात्रे असतील यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन हे माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे प्रसार माध्यमांशी बोलताना नातेवाईकांना नेमकं शासनाकडून काय मदत जाहीर होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण जे नागरिक या सगळ्या घटनेमध्ये दगावलेले आहेत, मृत्युमुखी पावलेले आहेत, हे जे नागरिक आहेत हे 30 ते 35 वर्षाच्या आतमधलेच आहेत. त्यामुळे कुठेतरी या नातेवाईकांच्या कुटुंबियांना ठोस अशी मदत शासनाकडून मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अंकिता, निश्चित. कुणाल, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, सध्या राज्यभरात पाऊस बरसतोय. प्रशासन, सरकार आता या धोकादायक इमारतींबाबत काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का? नक्कीच अंकिता, खरं तर अशा प्रकारच्या घटना ह्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घडताना आपल्याला पाहायला मिळत असतात. इर्शाळवाडीची दुर्घटना असेल, माळीण दुर्घटना असेल, या देखील यातल्याच एक आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना होऊन नागरिकांचा जीविताला धोका होऊ नये यासाठी राज्य शासन नेमकं काय कठोर पावलं उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण पावसाळ्यांमध्येच ज्या काही धोकादायक इमारती असतात त्यांना मोठा धोका जो आहे तो निर्माण होऊ शकतो आणि काही नागरिक जे आहेत ते घर खाली करण्यास नकार देत असतात. त्यामुळे प्रशासनाला देखील ही मोठी डोकेदुखी असते. या सगळ्या नागरिकांचं स्थलांतर करून त्यांना कशा प्रकारे स्थलांतर केलं जाऊ शकतं आणि त्यांना खोली खाली करण्यास कशा प्रकारे सांगितलं जाऊ शकतं, या सगळ्या संदर्भात काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात या संदर्भात राज्य शासन काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अंकिता, निश्चित. कुणाल, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.